मुंबईसह उपनगरात पहिल्याच मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। येत्या 23 जून ते 28 जून दरम्यान संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। या 5 दिवसांच्या कालावधीत तब्बल 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे। जून महिन्याच्या उत्तरार्धात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी कालावधीत जास्त पाऊस पडणार असल्यानं सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते। महापालिका आणि संबंधित प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जालना जिल्ह्यातील नांद्रा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। पहाटे 4 वाजल्यापासून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे, मात्र अद्याप प्रशासनानं दखल न घेतल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर तातडीनं पाण्याची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सकाळी यावं लागतं 4 वाजल्यापासून पाण्याला, तर 9-10 वाजत आम्हाला नंबर लावला पाणी न्यायला, आणि प्यायचं पाणी एक हांडा आणावं लागतं गावातून। टँकरची सोय नाही, नळ करून ठेवले 10 वर्ष झाले, त्या नळाला पाणी नाही, टाकीला पाणी नाही, टाकी कोरडीच आहे, कलर द्यायला सगळं केलंय पण पाणी नाही। कुठं आलंय पाणी आम्हाला? आमच्या गावातच पाणी नाही, तर आम्हाला कुठं भेटायला लागलंय? पुऱ्या गावात पाणी नाही, इकत आणतो प्यायला जारचं, आणि एक एक भांड भरवतो, तो भरावा का म्या भरावा असं भांडणं चलते। आणि पाणीच मिळत नाही, प्यायला पाणी नाही चांगलं, आणि हापशी बरोबर नाही केली, हापशी नीट तर तिला पाणी येई नाही, नळ बंद पडलाय। असं काहीतरी इलाज करा तुम्ही आमचा पाण्याचा, आणि आशीर्वाद घे बापा, आम्ही दमून गेलोच पाणी आणू। आणि आता पुढची बातमी पाहूयात। धाराशिवच्या कळंब तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। कळंब शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डिस्कळ गावाला गेल्या 4 महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा बसतायत। घागरभर पाण्यासाठी महिलांसह नागरिकांना पायपीट करावी लागते। पाण्याचं नियोजन केल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे, मात्र तरीही समस्या न सुटल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। कसं भरतो पाणी? भरतो 15 दिवसाला, कुठनं बी आणतो बोरवरनं। काय करायचं? आमच्यात म्हातारी माणसं आहेत, कोण जायचंय पाण्याला सांगा? आम्हाला पाण्याची सोय पाहिजे। ग्रामपंचायतला गेलो ना, 3 वेळेस गेलाय, तरी पाणी सोडलेलं नाही। काय म्हणते ते? सोडतोच म्हणतेत, येईलच म्हणतेत। आम्हाला 4 महिन्यापासून तकलीफ आहे पाण्याची। आम्हाला ग्रामपंचायतला आम्ही 10 वेळा बी गेलं तर आमची दखल कोणच घेत नाही। आम्हाला 1 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतंय। आम्हाला शुगर आहे, BP आहे, आमच्या घरात लहान मुलं आहेत, आमच्या मुलांना शाळेला पाठवावं का आम्ही पाण्याची बघावं। आता आम्हाला टँकर येते, तिथं बी 100 माणसाची गर्दी असते, भेटते किंवा ना भेटते, पाईप टाकले की पाणी जाते। कधीपासून पाणी टंचाई? 4 महिने झालं आम्हाला पाणी नाही, काय नाही। आमचे लेकरं लहान लहान आहेत, आम्ही त्यांना शाळेत सोडायचं का घरी बसवायचं का पाणीच भरत राहायचं, आम्हाला काही कळतच नाही। आम्ही ग्रामपंचायतला गेलं तरी बी आमच्या कोणी उपयोग केला नाही, त्याचा कुणीच आमच्याकडे लक्ष केलं नाही। आमच्याकडून घरपट्टी नळपट्टी घेतात, त्यासाठी आमच्याकडून घरपट्टी नळपट्टी बी त्याने घ्यायची नाही, काय नाही। आम्हाला पाणी दिलं तरच ठीक, त्याने घरपट्टी नळपट्टी घेऊन जावी। आता पावसाळा चालू झालाय तरी बी आम्हाला पाणी नाही। अजून ही किती दिवस चालणार हे आम्हाला माहित नाही। आमच्या गल्लीतल्या बाया, लेकरं शाळा सोडून, कॉलेज सोडून सगळे पाण्याला वनवन फिरत आहेत। 5 महिने झाले पाणीच नाही। काय असं टँकरनं येतंय पाणी, तसंच भरायला लागलो आम्ही। उन्हाळ्यात म्हणजे 5 महिने झाले अजून पाणी नाही, लय परेशान आहेत पाण्यामुळे आम्ही। कधीपासून पाणी टंचाई आहे तुमच्याकडे? गेले 4 महिने झालं पाण्याची टंचाई आहे। आता पावसाळा चालू झालाय तरी पाण्याची काही सोय झाली नाही। आता लेकरं बाळ शाळा सोडून सगळे पाण्याला जातात, 2 किलोमीटरवरून पाणी आणायला जावं लागतं।